नमस्कार, मी अभिवाचक श्वेता म्हस्कर. साप्ताहिक चपराक दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिलमधील ऑपरेशन लोटस हा लेख वाचून दाखवत आहे. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील साहित्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओशोंनी मुल्ला नसरुद्दीनची एक कथा सांगितली होती. एकदा मुल्ला त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. मस्त मैफिल रंगली. अनेक विषय चर्चेला आल्याने वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आता रात्र बरीच झाल्याने भुकेची जाणीव झाली. इतक्या रात्री बाहेर जेवण मिळणे कठीण होते. काय करावे याचे विचार मंथन सुरू असतानाच मुल्ला म्हणाला, "अरे, काळजी कसली करता? माझं घर इथून जवळच आहे. आपण माझ्या घरी जाऊ. माझी बायको आपल्याला काहीतरी गरमागरम जेवण तयार करून देईल." सगळे खुश झाले. त्यांनी मुल्लाचं घर गाठलं. त्याच्या घरात अष्टदारिद्र्य. अन्नाचा कणही नसल्यानं बायको आणि पोरं पाणी पिऊन उपाशी झोपली होती. मुल्लानं आज जाऊन त्याचे मित्र आल्याची वर्दी दिली. त्यांना काहीतरी खायला करून दे म्हटल्यावर स्वाभाविकच बायको चिडली. धान्य नाही, भाजीपाला नाही, तेल नाही, तिखट नाही आणि मीठही नाही. मग यांच्यासाठी काय करणार? मुल्लालाही वाईट वाटलं. आता काय करणार? तो म्हणाला, "बाहेर जा आणि माझ्या मित्रांना सांग की मी घरीच आलो नाही." बायको बाहेर आली. केविलवाणेपणे तिने मुल्लांच्या मित्राला सांगितलं की हे अजून घरी आले नाहीत. मित्र म्हणाले, "का खोटं बोलताय वहिनी? मुल्ला आमच्या समोरच तर घरात गेला." मुल्लाच्या बायकोने पोट तिडकीने सांगितले की अजून हे आले नाहीत. रात्र बरीच झालीये. तुम्ही निघा आता. उद्या भेटा त्यांना. मित्र काही ऐकेनात. मुल्ला आपल्या समोरच आत गेलाय हे ते सांगत राहिले. हे सगळं बघून मुल्ला बाहेर आला. अतिशय क्रोधित होत म्हणाला, "माझी बायको मी घरात नाही हे तुम्हाला इतक्या तळमळीने सांगतेय तर तुम्ही विश्वास का ठेवत नाही? भल्याचा जमानाच राहिला नाही. इतक्या रात्री एखादी महिला इतक्या आर्ततेने सांगत असेल की तिचा नवरा घरात नाही तर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. निघा आता. ती म्हणतीये त्यानुसार उद्या मी आल्यावर मला भेटा." मुल्लाची ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे आपले आजचे सत्ताधारी. खोटं बोल पण रेटून बोल असा राजकारण्यांचा बाणा असतो. मी सांगतोय ना हे खरं तर मग हे खरंच. मी जर म्हटलं हे खोटं तर ते खोटंच. त्यांना विरोध करायचा नाही, प्रश्न विचारायचे नाहीत. तुम्ही विरोध केलात तर तुमचं भवितव्य संपलं. 2014 पूर्वीचा काळ आठवतोय का? त्यावेळी तेव्हाच्या विरोधी पक्षानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध जंग पछाडलं होतं. विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस सांगायचे, "सरकार विरुद्ध माझ्याकडे बैलगाडीभर पुरावे आहेत." त्यासाठी त्यांनी मुंबईत बैलगाडीही आणली. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. राज्य सहकारी बँकेचे कर्ज प्रकरण, साखर कारखान्यांचे घोटाळे, पेट्रोलचे वाढते दर, भस्मासुरासारखी जाळत जाणारी महागाई असे कितीतरी विषय, कितीतरी प्रकरणे. एकदा तर मंत्रालयाला आग लागली होती. बऱ्याच फायली जळून गेल्या. त्यावेळी याच लोकांनी उपहासाने म्हटलं होतं, "सगळ्या फायली जळाल्या, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त झाला." तेलगी स्टॅम्प घोटाळा प्रचंड गाजला. बनावट स्टॅम्प आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यावरून छगन भुजबळांच्या विरुद्ध देशभर रान माजवलं. सत्तेत आल्यावर भुजबळांना अटकही केली. पुढे काय झालं? त्यात छगनरावांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं. ज्या ज्या नेत्यांवर त्यांनी टीकेचे प्रचंड घाव घातले, ज्यांचं राजकीय भवितव्य संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्या सर्वांना सत्तेत सोबत घेऊन राज्याचा गाडा हाकत आहेत. महाराष्ट्राचा विचार करता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी भाजपातल्या किती लोकांना मोठं केलं. विरोधक असोत वा स्वपक्षातील लोक, प्रत्येकाचे काही ना काही घोटाळे काढायचे, बेछूट आरोप करायचे आणि त्यांच्या मानेवर त्याच्या भीतीची टांगती तलवार ठेवून काम पुढे रेटायचं. असाच सारा मामला दिसतोय. विनोद तावडेंना दीर्घकाळ महाराष्ट्रापासून दूर ठेवणं, पंकजा मुंडेचा चिक्की घोटाळा, एकनाथ खडसेंची ससे होलपट, सुधीर मुनगंटीवारांकडे दुर्लक्ष, किरीट सोमय्यांचे चावट व्हिडिओ हे सगळे कशाचे निदर्शक म्हणावे? ब्राह्मण मुख्यमंत्री नको असा एक विचार मनोज जरांगेंचे आंदोलन ऐन भरात असताना पुढे आला होता. त्यावेळी तरुण नेतृत्व म्हणून मराठा समाजाच्या मुरलीधर मोहोळ यांचे नाव पुढे येत होते.
देवेंद्र दिल्लीत जाणार आणि मुरली अण्णा राज्याची सूत्रे सांभाळणार अशी ही चर्चा सुरू झाली. ही चर्चा भरात असतानाच पुण्यातील जैन बोर्डिंगचा विषय पद्धतशीरपणे पुढे आला. 3,000 कोटींची जमीन गोखले बिल्डरने कवडीमोल भावात घेतल्याचे सांगितले गेले. मुरली मोहोळ जी गाडी वापरायचे तीही एका बिल्डरच्या नावे असल्याचे पुढे आणण्यात आले. 25-30 वर्षांपूर्वी कुस्तीत मार लागल्याने पायाची शस्त्रक्रिया करून घ्यायची आहे म्हणत मुरली अण्णा दवाखान्यात जाऊन बसले. जैन बोर्डिंगचं पुढं काय झालं? दोषी नेमके कोण? कोणावर काही कारवाई झाली का? या व्यवहाराला स्थगिती दिली गेली असली तरी पुढे काय हे कोणालाच कळलं नाही. अशोक खरात प्रकरणात दमानियाबाई रोज नवनवीन विधाने करत होत्या. फोन कॉलचे रेकॉर्ड देत होत्या. त्यांना हे सगळं कोण पुरवत होतं? सामान्य माणूस ही आणि अशी माहिती काढू शकतो का? या प्रकरणात दीपक केसरकरांपासून एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अनेकाची नावे पुढे आली. खरातचे अमित शहा यांच्यासोबतचे फोटो माध्यमात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला गेला. नको नको त्या क्लिप व्हायरल झाल्या. नुकतेच खरातचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या समृद्धी महामार्गावरील अपघाती मृत्यूची बातमी आली. काही दिवसांनी हे सगळं प्रकरण मागे पडेल. अजितदादा पवार असतानाच पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आले. मुंडव्यातील 1,800 कोटींची जमीन त्यांच्या अमेडिया या कंपनीने बोगस कागदपत्रे तयार करून घेतल्याचे सांगितले गेले. त्यांचं पुढे काय झालं? दादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवला जावा अशी रास्त मागणी असताना त्याला दाद का दिली जात नाही? रोहित पवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी अशी मागणी करत असताना यातील जे काही असेल ते सत्य पुढे येऊ नये असे कोणाला वाटते का? धनंजय मुंडे यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावला. विरोधक असोत वा पक्षातील प्रबळ उमेदवार असोत, त्या सर्वांना मागे ठेवण्यात एखाद्या नेत्याला यश येत असेल तर त्याचे राजकीय कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. आपल्या राज्याला हे असे कौशल्य परवडणारे आहे का? यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे कॉम्बो म्हणजे देवेंद्र फडणवीस असे सांगितले जाते. मग इतक्या धूर्त नेत्याला राज्यातील गुन्हेगारी का कमी करता येऊ नये? राज्याचं गृहमंत्रीपद सांभाळताना या पदाला ते खरंच न्याय देत आहेत का? ज्याप्रमाणे केंद्रात केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हा एकच चेहरा आहे, त्याप्रमाणे राज्यात देवेंद्र यांच्याशिवाय दुसरा कोणताही नेता दिसत नाही. हे घडले की घडवून आणले हे सामान्य माणसाला वेगळे सांगायला नको. राजकारणातील जपलेली मूल्य, शिस्त, संघटन, पारदर्शकता, राष्ट्र प्रथम या अशा शब्दांचा सातत्याने वापर करणाऱ्या भाजपला इतरांपेक्षा वेगळा पक्ष म्हणून ओळखले जायचे. त्यांचे हे धोरण त्यांच्या कृतीतून दिसते आहे का? एक ना अनेक विरोधकांना संपून सर्व संस्था, सर्व महत्वाची पदे, सर्व अधिकार आपल्याकडेच मिळवायचे हे सध्याचे ऑपरेशन लोटस आहे का? याचे उत्तर मिळायलाच हवे.